हो, आज आपण लिंगभाव, शाळा आणि समाज ह्या पेपरमध्ये लिंगभाव विषयक मूलभूत संकल्पना याविषयी माहिती पाहणार आहोत. आता लिंगभाव विषयक विविध संकल्पनेच्या अभ्यासाची गरज का निर्माण झाली, तर आज आपण 2015 साली BEdचा नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आला आणि त्या अभ्यासक्रमामध्ये हा पेपरचा समावेश करण्यात आला. तर समाजातील जी अजूनही आपल्याला दिसत असलेली विषमता, स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये अजूनही होत असलेले भेदभाव, यामुळे हा विषयाची आपल्याला अभ्यासाची गरज निर्माण झाली. तसेच आजही आपण दोन भाग बघतो समाजामध्ये. एक तर एकीकडे आपल्याला स्त्री प्रगत होत चाललेली दिसते, परंतु काही प्रमाणामध्ये आज समाजामध्ये आपल्याला काही गटामध्ये अन्याय आणि अत्याचार, स्त्रियांवर होत असलेले अन्याय अत्याचार या सर्व गोष्टींचा प्रभाव आपल्याला कुठेतरी लिंगभाव विषयक विविध संकल्पनेच्या अभ्यासाच्या गरजेमध्ये दिसून येतो. तसेच शिक्षणातील विषमता, शिक्षणाचे प्रमाण, मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढलेले असेल तरीसुद्धा आजही आपल्याला ग्रामीण भागामध्ये मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण तितकंसं वाढलेलं दिसत नाही. तिथे आपल्याला विषमता दिसून येते. मुलींचे लवकरात लवकर लग्न होतात आणि मुली शिक्षणापासून दूर होतात. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करता समाजातील ही सर्व परिस्थिती आणि त्यामुळे होणारे मुलींवरचे अन्याय अत्याचार किंवा विषमता ह्या घटकांमुळेच आपल्याला लिंगभाव विषयक विविध संकल्पनेच्या अभ्यासाची गरज निर्माण झाली. तर कोणकोणत्या लिंगभाव विषयक विविध संकल्पना? तर पहिली महत्त्वाची गोष्ट लिंगभाव, जेंडर. दुसरे आहे लिंगजाती, सेक्स, पुरुष सत्ताकता, मस्क्युलॅनिटी, लिंगभाव पूर्वग्रह, जेंडर बायस, लिंगभाव विषमता, स्त्री हक्क चळवळ, फेमिनिझम, महिला सशक्तीकरण म्हणजेच वुमन एम्पॉवरमेंट. ह्या विविध मूलभूत संकल्पनांचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यातूनच ह्या संकल्पनेची ज्यावेळेस आपल्याला ह्या विविध संकल्पना आपण ज्यावेळेस अभ्यासू तर निश्चित प्रकारे ह्या संकल्पनेमधले जे घटक आहेत ते आपण कुठेतरी समाजामध्ये वापर करून त्या लिंगभाव जो आहे, होत असलेला भेदभाव आहे, तो कमी करण्यास मदत होईल. तर त्यातली आज प्रमुख आपण पहिली संकल्पना बघणार आहोत, लिंगजाती ही संकल्पना. त्याला सेक्स असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. तर ही संकल्पना काय आहे, तर ज्यावेळेस आपल्याला एखाद्या बेबीचा जन्म होतो त्यावेळेस ह्या संकल्पनेचा उदय होतो असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे काय, तर जन्मानंतर बेबी बॉय किंवा बेबी गर्ल असं ज्यावेळेस आपण उल्लेख करतो तिथं ही संकल्पना निश्चित होते. स्त्री व पुरुष ओळखण्यासाठी समाजात सहाय्यक ठरणारी जैविक गुणधर्म म्हणजे लिंगजाती होय. म्हणजे ही लिंग स्त्री आहे का लिंग पुरुष आहे हे ज्यावेळेस आपण ओळखलं जातो जैविक गुणधर्मानुसार, परत एकदा सांगते, जैविक गुणधर्मानुसार ज्यावेळेस हे ओळखलं जातं त्यावेळेस त्याला लिंगजाती असं म्हणायचे. जीवशास्त्रीयदृष्ट्या स्त्री पुरुष यांच्यातील शारीरिक भिन्नतेच्या संदर्भात लिंगजाती ही संकल्पना वापरली जाते. केवळ शारीरिक भिन्नतेसाठी आपल्याला समाजामध्ये ओळखायचे की बाबा ही स्त्री आहे का पुरुष आहे, आणि हे कशावरून, तर जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून ज्यावेळेस ह्याची ओळख होते त्यावेळेस त्याला लिंगजाती असं म्हटलं जातं. आता सेक्स इज द बायोलॉजिकल मेकअप ऑफ मेल अँड फिमेल पीपल. इट इज व्हॉट वी आर बॉर्न विथ अँड डज नॉट चेंज ओव्हर टाईम, नॉर डिफरन्स फ्रॉम प्लेस टू प्लेस. म्हणजे ह्यामध्ये कोणताही बदल होत नाही, सहजरित्या कोणताही बदल होत नाही. जन्मानंतर जी निश्चित होते, जे वर्गीकरण निश्चित होतं स्त्री आणि पुरुष, त्याला आपण सेक्स असं म्हणायचं. सेक्स रेफर्स टू मेल अँड फिमेल क्लासिफिकेशन बेस्ड ऑन बायोलॉजिकल डिफरन्सेस, क्रोमोनिझम, हार्मोन्स, प्रोफाईल्स, इंटरनल अँड एक्सटर्नल सेक्स ऑर्गन्स. म्हणजे ह्या सर्व गोष्टीवरून आपल्याला लक्षात येतं की लिंगजाती ही जन्मतः निश्चित होते. या लिंगजातीमधील विविध संकल्पनेमधील आपल्याला विविध घटक पाहायचे आहेत. तर पहिली महत्त्वाची गोष्ट, आत्ता आपण सगळ्या व्याख्यांवरून आपल्याला लक्षात आलं की ही जीवशास्त्रीय संकल्पना आहे. ही मानवनिर्मित संकल्पना नाही, तर ही जीवशास्त्रीय संकल्पना आहे. ही जन्मतः आपल्याला नेमकं काय आहे, बेबी बॉय आहे का बेबी गर्ल आहे, ह्याचं ज्यावेळेस विश्लेषण होतं त्यावेळेस त्याला आपण लिंगजाती असं म्हणतो. स्त्री व पुरुष ओळखीसाठी, केवळ ही समाजामध्ये ही स्त्री आहे ही पुरुष आहे हे ओळखीसाठी ही संकल्पना आपल्याला तयार होत असलेली दिसून येते. पुढचं आहे सहजासहजी ह्यामध्ये बदल अशक्य. म्हणजे आपण
कधीतरी क्वचित ऐकायला मिळतं की मेडिकलरित्या आपल्याला ह्या लिंगजातीमध्ये बदल केलेला आहे, पण हा बदल सहजासहजी शक्य नाही किंवा आपण होतच नाही असं म्हटलं तरी चालेल. आणि ही निसर्गतः प्राप्त संकल्पना आहे. ही संकल्पना जी आहे ती निसर्गतः प्राप्त आहे, मानवनिर्मित ही संकल्पना नाही. ह्या गोष्टीचा आपण इथं विचारात घ्यायचं आहे. एकंदरच संपूर्ण ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की लिंगजाती ही संकल्पना जन्मानंतर निश्चित प्रकारे नेमकं काय कुठल्या कॅटेगरीत जन्म झालेला आहे, कुठल्या जातीमध्ये जन्म झालेला आहे ही ओळखण्यासाठीची ही संकल्पना आहे असं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे दोनच संकल्पना की लिंगजातीमध्ये एक स्त्री आणि पुरुष, आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये पुढचं एक लक्षात घ्यायचं आहे तो म्हणजे थर्ड जेंडर. स्त्री पुरुष आणि आपण थर्ड जेंडर ह्या 3 ह्याच्यामध्ये ह्याचं वर्गीकरण केलं जातं आणि त्याला आपण लिंगजाती असं म्हटलं जातं. म्हणजे एकंदरच आपल्याला लक्षात आलं की लिंगजाती ही संकल्पना हा जन्म झाल्यानंतर निश्चित होते, परंतु ही निश्चित होते ती निसर्गतः प्राप्त झालेली असते. त्याला फक्त आपण वर्गीकरणाद्वारे समाजामध्ये ती प्रदान करतो, त्याला लिंगजाती असं म्हणायचं. थँक्यू.